Audio Jungle. रावेर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. ह्या निवडणुकीचा आधीचा इतिहास आमचे मित्र सोपान पाटलांनी सांगितलं की या ठिकाणी काँग्रेसच्याच सत्ता आलेल्या आहेत आणि पुढे देखील काँग्रेसचीच सत्ता येईल अशीच परिस्थिती या शहरामध्ये आहे. मी 2 वेळा नगराध्यक्ष राहून चुकलेलो आहोत. माझी मिसेस 25 वर्षापासून नगरसेविका आहेत आणि एवढंच नाही तर सर्व समाजात सर्व जाती धर्मामध्ये तिचा संपर्क आहे. असं असताना देखील आम्ही कोणा सुखादुःखात सर्वांचे उभे राहणारे लोक आहोत आणि सर्व समाज आम्हाला चाहतो आहे. आज शहरात फेरफटका आपण जर मारला, आमची अशी आपल्यालाच विनंती असेल आपण चाचपणी करावी. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीला लोक मतं तर देणार आहेच, पण काही मदत वाटल्यास मदत देखील देण्यासाठी तयार आहे. इतक्या चांगल्या भावना महाविकास आघाडीसाठी आहेत आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पक्षावर मतदान होत नाही. लोकांना पाहून, लोकांच्या कामाला पाहून, लोकांच्या गुणाला पाहून निवडणुका होतात आणि ते अशाच पद्धतीचे लोक. आणि ह्या आधी मी 85ला नगराध्यक्ष ज्यावेळेस झालो, बॉडीतनं झालो होतो, त्यावेळेस मुसलमान आणि माडी असं समीकरण झालं होतं. त्यावेळेस लोक म्हणायचे मामुकी मेजॉरिटी आहे, म्हणजे आमचं कॉम्बिनेशन मुसलमानांशी आणि हिंदूशी असं नव्हतं. तर सर्वांना घेऊन चालण्याची आमची ही पद्धत आहे, परंपरा आहे, ती परत कंटिन्यू होईल त्याच्यात तीळ मात्रही शंका नाही. आज आमच्या रावेर तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ह्या गटाची मिटिंग आम्ही आयोजित केली होती. आमचे निरीक्षक जे आहेत तालुक्याचे ते रमेश पाटील हे आम्हाला इथे लाभले होते. तसेच आमची मिटिंग ही जी आहे ही चांगले उत्साहात पार पडली आणि जे रावेरमध्ये नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले रावेर किंवा सावद्यामध्ये त्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर सावद्याच्या लोकांनी सुद्धा मुलाखती आमच्या मिटिंगमध्ये दिलेल्या आहेत आणि रावेरच्या पण पूर्ण प्रभागाच्या सगळ्या लोकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यांचे नाव नंबर आमच्याजवळ आहे. आणि तसेच आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती चाचपणी करत असताना तिथून सुद्धा आम्हाला पूर्ण प्रतिसाद मिळालेला आहे. तरी भारतीय जनता पार्टीचे पक्षाचं राज्य जरी महाराष्ट्रात जरी असलं आणि राज्यात जरी असलं तरी त्यांनी महाविकास आघाडीची ताकद हे कुठेतरी कमी आहे असं समजून चालू नये. कारण मागच्या गेल्या इलेक्शनमध्ये इथून रावेर शहरामधून भारतीय जनता पार्टीपेक्षा महाविकास आघाडीचे आमचे जे धनंजय चौधरी होते त्यांना जास्त मतं रावेर शहरातून पडलेले आहे. म्हणून रावेर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची जास्त ताकद नसून महाविकास आघाडीची ताकद आहे आणि आमच्याजवळ पूर्ण ताकदीनिशी सगळे उमेदवार आहे. आमच्याजवळ नगराध्यक्ष पदाचे पण शकुंतला रमेश महाजन ह्या दावेदार प्रबळ उमेदवार आहेत. अशी विरोधकांनी समजू नये किंवा विरोधकांजवळ कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी समजू नये की विरोधकांजवळ कुठेतरी उमेदवार नाही आहे. आमच्याजवळ पूर्ण ताकदीनुसार आम्ही महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनुसार पूर्ण पॅनल सावदा आणि रावेर येथे जोमाने उभे करू व जास्तीत जास्त याच्याने निवडून आणू.